पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्या 11 वर्ष पूर्तीच्या संकल्पसिद्धी, विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे महामंत्री आदरणीय विजयभाऊ चौधरी, जिल्ह्याचे अध्यक्ष निलेशभाऊ माळी, आमचे पाठकजी आणि सदानंदजी, उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, 11 वर्ष पूर्तीच्या या अमृत काळानिमित्तानं संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी आपण विविध ज्या काही योजना आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या ज्या काही योजना राबवलेल्या आहेत देशामध्ये, राज्यामध्ये, त्याची माहिती आपण संपूर्ण त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन देतो आहोत. ते मग प्रधानमंत्री आवास योजना असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल, किसान सन्मान योजना असेल, जनधन योजना असेल, शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना असेल, ज्या काही वैयक्तिक आणि सामूहिक लाभाची योजना आहे, किंवा मग कनेक्टिव्हिटी, दुर्गम भागातली कनेक्टिव्हिटी असेल, रस्ते असेल, व्यापार असेल, जे काही इंडस्ट्री आहे, ह्या संदर्भात या ठिकाणी जे जे 11 वर्षामध्ये 2014 पूर्वीचा भारत आणि 2014 नंतरचा भारत हे जे काही विकास झालेला दिसतोय, ते आम्ही लोकांनी मान्य केले, लोकांपुढे आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचा या पत्रकार परिषदेमार्फत आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी आत्ताच झालेलं सिंदूर ऑपरेशन आपण पाहता, देशाच्या नेतृत्वाने धाडसी निर्णय घेऊन जे पाकिस्तानने जो भ्याड हल्ला आपल्या इथं काश्मीरमध्ये केला, त्या ठिकाणी निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी जीव गेला, त्या निमित्ताने ऑपरेशन सिंदूर हे करून ज्या देशाने किंवा ज्या दहशतवाद्यांनी ज्या देशाचं त्या ठिकाणी आश्रय घेऊन केला होता, त्या देशामध्ये घुसून त्या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर राबवून 9 अड्डे त्या ठिकाणी दहशतवाद्यांचे नेस्तनाबूत केले. त्याच्यामुळे संपूर्ण जगाला भारताची जी काही ताकद आहे, तिथल्या सिव्हिलियनला कुठलाही त्रास न देता फक्त दहशतवादी संपवण्याच्या दृष्टीने घेतलेला निर्णय हा जगाने देखील त्या ठिकाणी मान्य केलेला आहे. भारताने जी कारवाई केली त्याला देखील सर्व देशांनी त्या ठिकाणी समर्थ दाखवले आणि त्या ठिकाणी आपल्या पाठिंबा देखील जाहीर केलेला आहे. अशा दृष्टीने आपला भारत देशाची जी काही वाटचाल आहे ती अतिशय विकसित गतीने त्या ठिकाणी होते आणि त्याचा रिझल्ट देखील संपूर्ण जग देखील पाहतोय आणि भारत देश देखील पाहतोय. ह्या दृष्टीने ह्या 11 वर्षाचा कालावधी जे काही देशाचा विकास झालाय तो आम्ही जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि गोरगरिबांसाठी असेल, सर्वसामान्यांसाठी असेल, इंडस्ट्री असेल, सर्वांसाठी जे जे काही त्या ठिकाणी शासनाने काही चांगलं देशाच्या विकासाच्या दृष्टीने पाऊल उचललेलं आहे, त्याचं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवून येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या काही योजना केंद्र सरकारने राबवल्या आहे, राज्य सरकारने राबवल्या आहे, त्या लोकांपुढे घेऊन जाऊन आम्ही येणाऱ्या काळामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आम्ही लढवणार आहोत. भाजपला याचे नुकसान होईल असं वाटत नाही आपल्याला? तसं काय होणार नाही. जनता इथली फार सुज्ञ आहे. भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी गेल्या आपण बघतायत 2019 पासून आतापर्यंत तरी भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था असेल, नगरपालिका असेल, कृषी बाजार समिती असेल, सर्वच ठिकाणी जनतेने भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कौल दिलेला आहे. कारण राज्याचे नेतृत्व करणारे आदरणीय फडणवीस साहेबांचे पारदर्शकता, विकासाचा दृष्टिकोन हे लोकांना ज्ञात असल्याने त्यानुसार आणि जो काही गतिमान विकास आपलं सरकार या ठिकाणी महायुती सरकार करते, म्हणून लोकांचा पाठिंबा हा आपल्या पाठीशी आहे. भारतीय जनता पक्ष त्या दृष्टीने कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी चांगलं काम करतायत, तळागाळात जाऊन काम करतायत, गोरगरिबांसाठी काम करतायत. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे लोक राहतील आणि नक्कीच आम्हाला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. भाजपाची आणि महायुतीची भूमिका कशी राहणार आहे? पक्ष नेतृत्व जे काही निर्णय घेईल त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी निवडणुका लढवू. आतापर्यंत तरी माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, जे आदरणीय प्रदेशाध्यक्ष महोदय असतील, कार्यकारी अध्यक्ष महोदय असतील, महामंत्री असतील, यांनी जाहीर केलेली की आपण महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही पंचायत समिती,
जिल्हा परिषद आणि नगरपालिका आणि महानगरपालिका ह्या एकत्रितपणे लढणार असं जाहीर केलेलं आहे. त्यानुसार आम्ही सर्वच एकत्र मिळून लढण्यासाठी जसं आदेश होईल त्या पद्धतीने आम्ही पुढच्या निवडणुका लढवणार आहोत. जिल्ह्यामध्ये कुमार गावते यांनी एक म्हणजे स्वतंत्र निवडणूक लढणार आहे भाजप अशी घोषणा देखील करून हे त्यांची वैयक्तिक मत आहे. त्यांच्या मतदारसंघापुरतं त्यांनी जाहीर केलेलं आहे. तरी देखील त्याबाबतचा निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेतील. त्या मतदारसंघात काय करायचं आमच्या मतदारसंघात आम्ही जसं पक्षश्रेष्ठी सांगेल त्या पद्धतीने आम्ही निवडणूक लढवणार.